अशी चर्चा म्हणून हे वेळ होतोय. नाही, आता हे मग राज्यातले सगळेच उमेदवार प्रलंबित आहेत. एक माझे धैर्यशील मानेची सीट तेवढी मागं ठेवली असं नाही आहे. भाजपचे सुद्धा सगळे उमेदवार सगळ्या राज्यातले डिक्लेअर झालेले नाही आहेत. एक पहिली यादी त्या ठिकाणी टेंटेटिव्ह डिक्लेअर झालेली आहे. निम्म्या सीट 288 पैकी 20 मतदारसंघामधल्या सीट्स त्यांनी त्या ठिकाणी 48 पैकी 20 ठिकाणी त्यांनी डिक्लेरेशन दिलं आहे. हे एक प्रोसेसचा भाग आहे. अजून शिवसेनेनं कुठलाही उमेदवार या ठिकाणी डिक्लेअर केलेला नाही. मग त्या पद्धतीनं महाविकास आघाडीने सुद्धा डिक्लेअर केलेलं नाही. महाविकास आघाडीचं सुद्धा नावं चर्चेत आहेत, पण ऑफिशियल डिक्लेरेशन या ठिकाणी सीटचं झालेलं नाही. मला वाटतं पवार साहेबांनी तेवढं सुप्रिया सुळेंचं आपल्या कन्येचं तेवढं केलं आहे, नाहीतर राज्यातलं एकही डिक्लेरेशन अजूनपर्यंत त्यांनी ऑफिशियली कुठलं त्या ठिकाणी केलेलं नाही. हा एक प्रक्रियेचा भाग आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये त्याची क्लॅरिटी येईल. नाही, मी आपल्याला सांगू की मित्रपक्षांना सन्मानपूर्वक BJP असेल, शिवसेना असेल, हे एकमेकाचे पूर्वीपासूनचे अलायन्स पार्टनर्स आहेत. ह्या दोघांची असणारी युती ही आजची नाही, ही वैचारिक युती आहे. आणि जागा लढत असताना महाराष्ट्रातल्या 48 जागा निवडून याव्यात ह्या दृष्टिकोनातनं काही या ठिकाणी वेळ जात असेल, काही साधक बाधक चर्चा त्यामध्ये या ठिकाणी होत असतील आणि त्यातनं अल्टरनेटिव्ह निघत असताना किंवा एखादं प्रोडक्ट निघत असताना पॉझिटिव्हली कशा पद्धतीनं जाता येईल याच्यासाठी काही वेळ जात असेल. प्रत्येक मतदारसंघाचे डेमोग्राफी, त्याचे असणारे डायनॅमिक्स वेगळे आहेत, त्याच्या असणारं इक्वेशन्स वेगळे आहेत. हे सगळं डोळ्यासमोर ठेवून त्यावेळी पार्टी निर्णय घेत असते. आजही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल की BJPनं असेल, शिवसेनेनं असेल, याच्यापूर्वी शिवसेनेनं 22 जागा लढवल्या होत्या. आता एक नवीन मित्रपक्ष या ठिकाणी राष्ट्रवादी आमच्यामध्ये आला आहे. त्यामुळं भाजपला आणि शिवसेनेला दोघांनाही नवीन मित्रपक्षाला ॲकोमोडेट करत असताना काही फ्लेक्झिबिलिटी ठेवावं लागते आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं चर्चेमध्ये काही वेळ लागतो आहे. धैर्यशील माने हा विकासाचा चेहरा पुढे घेऊन जात आहेत. या मतदारसंघाला विकासाची गरज आहे. त्या अनुषंगानं आम्ही जे कामं या ठिकाणी या मतदारसंघामध्ये केलेत, जो रोडमॅप यासाठी आखलेला आहे, मग तो MIDCच्या माध्यमातून असेल, नॅशनल हायवेजच्या माध्यमातून असेल, नदी प्रदूषणाच्या बाबतीतला असेल, पूर परिस्थिती रोखण्याच्या बाबतीतला असेल, नवीन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होण्यापासून कृषीला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून असेल, हे सगळे जे आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आपण कामं केलेली आहेत. महिला सबलीकरणापासून ते लहान मुलांचा फ्युचरिस्टिक धोरण या ठिकाणी कशा पद्धतीने येईल याचा एक प्लॅटफॉर्म तयार करण्यापर्यंत ह्या सगळ्या बाबी घेऊन मी येणाऱ्या काळामध्ये लोकसभेला सामोरे जातो आहे. काम करत असताना युवक असल्यामुळे सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार कशा पद्धतीनं काम येईल याच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. माझं मी पहिलं भाषण ज्यावेळी युतीचं आम्ही या ठिकाणी सभा कोल्हापूरलाच झाली होती, त्यावेळी मी सांगितलं होतं की मी हातात दगड नाही पेन देणार. मी निश्चितपणे सामान्य माणसाच्या मुलाच्या आयुष्याला बदलाव कशा पद्धतीने येईल याच्यासाठी माझी गेली 2 वर्ष धडपड चालू आहे. कारण पहिल्या 3 वर्षात कोविडची सिच्युएशन होती. महापूर आमच्या ह्या 2 जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात होता. डिझास्टर मॅनेजमेंटमध्येच 2-3 वर्ष या ठिकाणी गेली. पण उर्वरित 2 वर्षामध्ये ह्या मतदारसंघाला गतिशीलपणे धैर्यशील पुढे घेऊन जातो आहे. नाही, मला राजू शेट्टी यांचं आव्हान वाटत नाही. मला आव्हान आहे ते खऱ्या अर्थाने या मतदारसंघाला उभं करण्याचं. मला आव्हान आहे ते सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय ह्या राज्यातले कशा पद्धतीनं हे करण्याचं. मला आव्हान आहे की त्या ज्या बेरोजगार हातांना काम मिळेल याच्यासाठी प्लॅटफॉर्म्स कशा पद्धतीनं तयार होईल याच्यासाठी काम करण्याचं. जे मी प्रोजेक्ट्स आणलेत ते प्रोजेक्ट्स मूर्त स्वरूपाला येणं आणि ते लोकांच्या समोर जाणं हे माझ्यासमोरचे आव्हान आहेत. राजकीय आव्हान मी या ठिकाणी पाहत नाही. मी करत असताना जी या ठिकाणी माझ्या मतदारसंघाला पुढे नेणारे जे चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेस अपॉर्च्युनिटीजमध्ये कसे कन्वर्ट होतील आणि या मतदारसंघामध्ये अधिकचे उद्योग कशा पद्धतीने येतील, कृषीला कशा पद्धतीनं चालना मिळेल, शुद्ध पाणी या लोकांना कशा पद्धतीनं मिळेल, या सगळ्या माझ्या प्रायोरिटीज आहेत. आणि एकाच वेळी हे सगळं बॅगेज म्हणजे मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं 50-50 ओव्हर्सची मॅच आहे म्हणून सांगितली होती, पण 20-20 ओव्हर्सच या ठिकाणी अचानक पाऊस पडला आणि 20-20ची मॅच झाली. अशी अवस्था माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची झाली आहे. कमी वेळेमध्ये जास्ती कामं करणं आणि थग्यांच्यापर्यंत पोहोचवणं याच्यासाठी माझं प्रयत्न रात्रंदिवस त्या ठिकाणी चालू आहे. या येणाऱ्या काळामध्ये जी मी कामं केलेत ती जाहीर केलेत. प्रत्येक गावामध्ये त्याचा बोर्ड लावला आहे. त्या गावातल्या कुठल्याही सहकार्यानं जाऊन तिथं विचारलं तर ते गाव मंजूर आहे की नाही, त्याचे पैसे आले नाहीत का, की त्याची वर्क ऑर्डर झाली नाही किंवा प्रत्यक्षात काम आहे की नाही याची माहिती घेतल्यानंतर मी एकही काम आज मी 8,200 कोटी रुपयेची 3 महिन्यापूर्वी जी कामं डिक्लेअर केलेत त्यातलं एकही काम जर खोटं असेल तर धैर्यशील माने लोकसभेला उभारणार नाही. जी कामं मी केलेत ती सर्वसामान्य माणसासाठी केंद्रबिंदू म्हणून काम केलेत आणि त्या लोकांच्यासाठी काम करत असताना प्रत्येक ठिकाणी जिथं कामाची गरज आहे अशा वाड्या वस्त्यांपर्यंत अगदी चांदोलीच्या अभयारण्यापासून 80% मतदारसंघामध्ये माझा 2 वर्षाचाच निधी आल्यामुळे
5 वर्ष जर आला असता तर मी एकही गाव शिल्लक ठेवलं नसतं. पण 2 वर्षाचा आल्यामुळे 80% गावांमध्ये माझा निधी कमी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी पोच झालाय आणि मला खात्री आहे की लोक कामाकडे लक्ष देतील. कामासाठी म्हणून ज्या माणसाला लोकप्रतिनिधी आपण निवडतो त्याला त्या पद्धतीनं या ठिकाणी पुढे जाण्याची संधी देतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.